कांदा कटिंग करून घेत आहे मित्रांनो। आता मी कांदा असा उभा चिरून घ्यायचा बघा। कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे। आता टोमॅटो मी चिरत आहे। टोमॅटो उभं आडवं कसे चिरू शकता। टोमॅटोचं कटिंग छोटे छोटे पीस पण करू शकता आपण। तर कढईमध्ये बघा, गॅसवर स्लो फ्लेमवर कढई ठेवून कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। थोडं गॅस फुल करायचा, नंतर राई टाकतोय आता तेलामध्ये। तेल चांगलं तापल्यानंतर राई टाकायची, नंतर जिरं टाकायचं थोडंसं, एक 4-5 कांदे आणि 2 टोमॅटो असे कटिंग करून घेतलेलं आहे। हे बघा, जिरं टाकलं। आता टाकत आहे मी कांदा, कट केलेला कांदा। 4-5 कांदे जे आपले कट करून घेतले होते आपण, उभे कट करायचे सगळे। चांगलं त्याला हलवून घ्यायचं। थोडं नमक टाकायचं चवीनुसार। आता बघा, मी नमक टाकत आहे। मीठ टाकत आहे आता मी, म्हणजे कांदा लवकर हे होतो, लाल होतो मीठ टाकलं म्हणजे। कांदा थोडासा लाल झालेला आहे बघा। त्याच्यानंतर टाकलं कढीपत्ता। आता आपल्याला टोमॅटो टाकायचे त्याच्यामध्ये। हे बघा, टोमॅटो टाकत आहे आता मी। 2 टोमॅटो कट केलेले ते टोमॅटो टाकत आहे। टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं। थोडंसं गरम झाले टोमॅटो, मिरची मसाला टाकून द्यायचा। हे बघा, आता हे गरम मसाला, लाल मिरची, धनिया पावडर, काळी मिरची, हळद चिमूटभर, हे सगळं टाकायचं आणि मस्त हलवून घ्यायचं। पूर्ण लाल होऊन द्यायचं कांदा। चांगलं त्याला 5 मिनिट चांगलं हे करायचं, लाल करायचं कांदा। पूर्ण हलवून घ्यायचं 5 मिनिट चांगल्या पद्धतीनं। हे बघा, आता झटकेबाज अशी आपली कांदा टोमॅटोची चटणी तयार आहे। 5 ते 10 मिनिटात चटणी तयार होती। थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल, धन्यवाद। असंच प्रेम राहू द्या।